एकदा संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे बंधू निवृत्ती, सोपान आणि बहीण मुक्ताबाई गावोगावी फिरून हरिपाठ करीत होते. लोकांना भगवंताच्या प्रेमाची ओळख करून देत होते. ते एका गावात गेले जिथे एक म्हातारी गाय पाण्याअभावी फार अशक्त झाली होती. गावातलं कुणीच तिला पाणी देत नव्हतं, कारण ती आता दूध देत नव्हती. त्यामुळे तिचं कसलीच उपयोगाची नाही असं लोकांचं मत झालं होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी हे पाहिलं. त्यांनी गाईला जवळ घेतलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी गावकऱ्यांना विचारलं, ही गाय तुमच्या लहानपणी दूध देऊन तुम्हाला वाढवलं आणि आज तुम्हीच तिला वाळीत टाकत आहात? कोणी उत्तर दिलं नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्या पाण्याच्या भांड्यातलं थोडं पाणी तिच्या तोंडात घातलं. ते म्हणाले, भगवंत प्रत्येक प्राण्यात आहे. ज्या प्राण्यात करुणा निर्माण होत नाही तो भक्तीच्या मार्गावर नाही. थोड्याच वेळात ती गाय उठली, डोळे चमकले आणि तिचं अशक्त शरीर हळूहळू बळकट झालं. सर्व गावकरी त्या दिवशी शिकले, प्रेम आणि सेवा हीच खरी भक्ती. या गोष्टीतून काय शिकायला मिळतं? भगवंत केवळ मंदिरात नाही, तो प्रत्येक जीवात आहे. ज्या ठिकाणी दया आहे तिथेच खरी भक्ती आहे.